खासदार निशिकांत दुबेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। आदित्य ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध वर्तवला जातोय। मुंबईमधील शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांचं हे आंदोलन सुरू आहे आणि निशिकांत दुबेंविरोधात ठाकरेंच्या सेनेची घोषणाबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ऐकू येते। हे सगळे कार्यकर्ते आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे, पोलीस त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतायत, हे आंदोलन नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत। खासदार निशिकांत दुबेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि ही थेट घटनास्थळावरून ताजी दृश्य आपण पाहतोय। शिवसेना भवनाबाहेरून शिवसैनिकांचं हे आक्रमक आंदोलन, शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा। आदित्य ठाकरेंबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्याच वक्तव्याचा निषेध म्हणून निशिकांत दुबेंविरोधात ठाकरेंची शिवसेना ही अशी आक्रमक झाली आहे। मुंबईमधील शिवसेना भवनाबाहेर हे शिवसैनिकांचं आंदोलन सुरू आहे। पोलीस सुद्धा तिथे उपस्थित आहेत, हातामध्ये बोर्ड्स घेऊन जोरदार घोषणाबाजी करत हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते आहेत। दुसरीकडे पोलीस उपस्थित झालेले आहेत, पोलीस समजवण्याचा प्रयत्न करतात, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात। मात्र अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी आता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत। अनेक शिवसैनिक आता शिवसेना भवनाखाली निशिकांत दुबे यांच्या विरोधात आता आंदोलन करण्याचं पाहायला मिळतं। निशिकांत दुबे यांनी काल जे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आता अनेक जे शिवसैनिक आहेत ते रस्त्यावरती उतरले आहेत आणि अनेक जे शेकडो शिवसैनिक आहेत ते खाली आलेत। पोलिसांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये आता बाचाबाची होताना पाहायला मिळतात। स्वतः महेश सावंत माहीमचे आमदार आहेत, ते या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत आणि अनेकांना आता पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत। मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो की शिवसैनिक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि निशिकांत दुबे यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। अनेक महिला सैनिक असतील किंवा युवा सेनेचे अनेक जे पदाधिकारी असतील ते देखील इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात हे आंदोलन करताना दिसतात। तुम्ही व्हिज्युअल्समध्ये पाहू शकता की निशिकांत दुबे निषेध असो असा मोठ्या प्रमाणात त्या घोषणा करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण काही शिवसैनिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। दादा संसदेचा पातळीच खाली उतरलेले, संसदेमध्ये वैचारिक विचार देवाण घडत असतो, परंतु सध्याच्या राजकारणामध्ये वैचारिक पातळीच खालच्या लेवलला आलेली आहे। काय सांगाल तुम्ही रस्त्यावर? एवढंच सांगतोय, जे काय संसदेत देशाच्या बद्दल बोललं जातं तिथे वैयक्तिक टाप टिप्पणी करताना अगोदर सुद्धा करत होते, परंतु ती मार्मिक टिप्पणी करायला पाहिजे होती, परंतु अशा खालच्या पातळीवरती करत होते। आपण जर पाहिलं तर अनेक जे शिवसैनिक, तुम्ही मागे पहा, अनेक शिवसैनिक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि निशिकांत दुबे यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। त्या साईडला आपण पाहिलं तर ज्या महिला शिवसैनिक आहेत त्या देखील रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि इथे त्या आंदोलन करत आहेत। ताई काय सांगाल? दिल्लीला बसून तुम्ही असे वक्तव्य करतात। हिम्मत असेल तर मुंबईत या, हेच आम्ही सांगतोय। हिम्मत असेल तर मुंबईत या आणि शिवसैनिक तर त्याचा समाचार घेतीलच, पण शिवसेना महिला आघाडी काय करेल? शिवसेना महिला आघाडी एक मधमाशाचं पोळं आहे, ते शांत आहे तिथपर्यंत शांत आहे, त्याच्यावर जेव्हा कोण दगड मारतं ना ते पेटून उठतं आणि डंक मारल्याशिवाय राहत नाही। पाहायला गेलं तर निशिकांत दुबे यांचं का पहिलं वक्तव्य नाहीये, ह्याच्या आधी देखील त्यांनी 500 किलोमीटर लांब राहून हे वक्तव्य करतो, इकडे बसून इकडे येऊन वक्तव्य करत नाहीये। त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे, निशिकांत दुबेने येऊन समोर बोलावं। आपण जर पाहिलं तर अनेक जे शिवसैनिक आहेत, महिला सैनिक आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। आपण पाहिलं मागे देखील मोठा ट्रॅफिक जाम झालेला आहे। निशिकांत दुबे याच्या विरोधात अनेक जे शिवसैनिक आहेत, अनेक मुंबईत असेल त्याचबरोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आता शिवसैनिकांचे जे आंदोलन सुरू झालेले आहे। अनेकांना आता जे पोलीस आहेत ते परत शिवसेना भवना परिसरामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, काहींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात। आपण पाहिलं तर मागच्या अर्ध्या तासापासून हे जे शिवसैनिकांचं आंदोलन आहे ते सेना भवना परिसरात सुरू होतं। कॅमेरा पर्सन विजयसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई। तर आपण पाहत होतो की मुंबईमधल्या शिवसेना भवनाबाहेर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी पद्मेश आपल्यासोबत होते, ताजे अपडेट देत होते। आपण पाहू शकतो महेश सावंत आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। निशिकांत दुबे यांनी जे वक्तव्य केलं आदित्य ठाकरेंसंदर्भात
त्यासाठी हे सगळे आक्रमक झालेले आहेत. पोलीस सुद्धा तिथे तैनात आहेत. परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत पोलीस. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत, मात्र कार्यकर्ते ऐकायला मागत नाहीयेत. हातामध्ये बोर्ड घेऊन निशिकांत दुबेंच्या बोर्डला चप्पलांनी मारलं जात आहे आणि निषेध व्यक्त केला जातोय. काही आक्रमक कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सगळ्यांकडून केली जाते. निषेध वर्तवला जातोय आणि हे जे हातात बॅनर घेऊन कार्यकर्ते उभे आहेत, जोरदार घोषणाबाजी सुद्धा त्यांच्याकडून केली जाते. खासदार निशिकांत दुबेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे. काही महिला कार्यकर्त्या सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यांना सावरण्यासाठी, त्यांची समजूत काढण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी सुद्धा तिथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे आक्रमक झालेली आहे. परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र तरी सुद्धा कार्यकर्ते ऐकायचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा जो आहे तुमचा प्रतिनिधी पद्मेश आपल्यासोबत आहेत. पद्मेश, या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा आपण बघितला. कधीपासून हे आंदोलन सुरू आहे आणि आता पुढची भूमिका काय आहे आंदोलकांची? मधील आपण पाहिलं शिवसैनिक असतील, त्याचबरोबर काही मनसैनिक देखील इथे असताना पाहायला मिळत आहेत. जे वक्तव्य आदित्य ठाकरे यांच्याबद्दल लोकसभेमध्ये केलं होतं त्याच्या निषेधार्थ आणि मागच्या काही वक्तव्यासंदर्भात जे शिवसैनिक आहेत ते आक्रमक झाले होते. जवळपास अर्धा तासापासून शिवसैनिक इथे शिवसेना भवनाखाली आंदोलन करत होते, घोषणाबाजी करत होते आणि अचानक काही शिवसैनिक हे जे शिवसेना भवनाचं सिग्नल आहे तिथे जाऊन निषेध करायला लागले, खाली बसले, जमिनीवरती बसले. त्यानंतर स्वतः ज्या अनेक ज्या महिला देखील तिथे आल्या आणि मोठ्या प्रमाणात निशिकांत दुबे आहे याच्या देखील आपल्याला पाहायला मिळतं की घोषणा देखील द्यायला सुरुवात केली त्यांनी. अगदी, तर आपण पाहतोय की पोलीस परिस्थिती हाताळायचा प्रयत्न करतायत, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तरी सुद्धा जोरजोरात घोषणाबाजी सुरूच असल्याचं दिसतंय. पुढची भूमिका काय पद्मेश या कार्यकर्त्यांची? आता आपण पाहिलं तर पोलीस आता प्रत्येक जे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या तरी आपण पाहिलं की सध्या हा रहदारीचा रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक या परिसरामध्ये झालं होतं. हे महत्वाचं जंक्शन नाही. इथून आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी माहीमला जायला रस्ता आहे, वरीला जायला रस्ता आहे, त्यामुळे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात झालं होतं. लगेच पोलिसांनी जे शिवसैनिक बसले होते रस्त्यावरती त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, काहींना ताब्यात देखील घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता आंदोलनाच्या स्थळी सध्या शांतता पाहायला मिळते. अगदी पद्मेश, ताजे अपडेट घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.